नमस्कार फ्रेंड्स, मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आणि मी आज आलेलो आहे लातूर येथील श्री रामलिंगेश्वर मंदिर या ठिकाणी मी आलेलो आहे. तर हे खूप प्राचीन असं मंदिर आहे फ्रेंड्स. हे कधीचं मंदिर आहे मामा? हे श्रीकृष्ण भगवानच्या तेव्हापासूनचं मंदिर आहे. तर हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि श्रीकृष्ण भगवान इथे येऊन गेलेले आहेत. इथं या मंदिरामध्ये वगैरे इथं येऊन गेलेले आहे. इथल्या राजाचं सत्व बघितले. हां 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 इथं इथल्या राजाचं आणि अर्जुनाचं युद्ध झालं. हां अर्जुनाला गर्व आलता की समोर बघा. हां माझ्या सगळं श्रेष्ठ कुणी नेम असा अर्जुनाला गर्व आलता. हां हां इथे ह्यांचे घोडे अडविले. इथल्या राजाच्या मुलानं अर्जुनासोबत युद्ध केला. हां अर्जुनाला हरविला आणि त्याचे घोडे आणून इथं हे केलं. हां मग इथल्या राजाच्या ब्राह्मणाच्या विषयात हे श्रीकृष्णाने अर्जुन आले. तिचं अर्ध शरीर कापून मागितले दानामध्ये. हां हां पात्राला जेवणाला बसले आणि जेवणाला बसल्यानंतर राजाला बोलावून असं आज्ञा केली. आज्ञा केली असताना पुन्हा मग हे अर्ध शरीर कापून मागितलं राजाचं. म्हणून मधली पिंड जी आहे तिच्याशी चिरलेली. हां 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 तर राजानं अर्ध शरीर कापून द्यायला तयार झाला. पुन्हा मग ती श्रीकृष्ण भगवानाने म्हणले, बघ माझ्याकरता त्यांनी शरीर कापून द्यायला तयार आहे म्हणले. सांग कोण मोठा सांग म्हणले पुरतीचं नाव. त्या अर्जुनाचं मी पुन्हा खाली झालाय. तर बघा फ्रेंड्स, हे लातूरमधलं हे जुनं लातूर आहे आणि इथे श्री रामलिंगेश्वराचं मंदिर आहे. खूप प्राचीन असं मंदिर आहे. आणि या की थोडं. तर या मंदिरामधले पुजारी आहेत. थोडंसं सांगा इतिहास मंदिराचा वगैरे. त्यांना बरं बरं. तर हे पुजारी आहेत. श्री रामलिंगेश्वर मंदिराचे हे पुजारी आहेत. आणि थोडंसं हे खूप प्राचीन असं मंदिर आहे. तर लातूर जिल्ह्यामध्ये हे आपलं रत्नापूर नगरमध्ये हे खूप भव्यदिव्य असं रामलिंगेश्वराचं मंदिर आहे फ्रेंड्स. तर पहा, खूप असं हे मोठं भव्यदिव्य असं ऐतिहासिक रामलिंगेश्वराचं मंदिर श्री रत्नेश्वर लातूर या ठिकाणी आहे फ्रेंड्स. तर तुम्ही पण या इथलं इतिहास खूप जुना इतिहास आहे या मंदिराचा. तुम्ही या इथं दर्शनासाठी या फ्रेंड्स. तर आणखी काय बोलायचं का तुम्हाला? हां, जे येते ते सांगा की, बोला की. काय येते ती बोला. हां, जे येते ते बोलायचं. हां, या आजोबा या, थोडंसं बोला आणखी. हे पण तुम्हाला काय बोलायचं? हे रामाचं लिंग आहे. याचं नाव रामलिंगेश्वर. राजानं स्वतःच शरीर द्यायला तयार झाला. कापला. डाव्या डोळ्यापासून कापत आल्यानंतर रडला राजा. का रडलास म्हणले, उजवी बाजू तुम्ही घेता आणि डावी बाजू रडलेले म्हणले. मग त्या टायमाला म्हणलं तर श्रीकृष्णाने म्हणले तसं म्हणल्यानंतर पुन्हा मग अर्जुनाला म्हणले श्रीकृष्ण, बघ ते शरीर द्यायला तयार आहे, राज्य द्यायला तयार आहे, सांग कोण मोठा. त्या टायमाची परंपरेचं 60 आणि 61 होत्या पांडवपुरता. मी जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला कल्पना दिली. 60 आणि 61 होत्या पांडवपुरतामध्ये, 64 द्यायचा पांडवपुरता बाहेर. याशी चिर गेलेली. तर भंगलेल्या पिंडीची कुणीच पूजा करत नसते. एका साईडला कुठं टाकून ठेवत असते, नदीच्या कडेला किंवा मंदिरच्या कडेला. ही तवाची पुराणपरीच आहे. इथल्या राजाने इथं बसून त्यानं शरीर अर्ध द्यायला तयार झाला. त्याच्या मुलानं त्याच्या बायकोनं करवतीनं कापून त्या राजाचं अर्ध शरीर द्यायला तयार झाला. तांबरध्वज राजा मयध्वज राजा होता इथला. ते राजाच्या करवतीनं कापलं गेलेलं आहे. श्रीकृष्णाने त्याची स्थापना गाभाऱ्यामध्ये केली आहे. भक्ताला त्यानं स्थान गाभाऱ्यामध्ये दिलं. आणि ते बाजूचं शिवलिंग जे आहे ते त्याच्या मुलाचं ताम्रध्वज. आणि हे श्रीकृष्णानं स्वयं स्थापना केलेलं आहे श्रीरामलिंगेश्वरचं. हे मयूरध्वज, ताम्रध्वज अशी 3 शिवलिंग इथं. म्हणा. श्री गणेशांना शिवाचित्तरणम अस्वम याजिलेखनम आत्मा परमत्वलखनम मनुष्य पुनमनुष्याच्या दशिचनम ये नम नमोतिथी शिवनम सदोचित्वा नमस्कारा ओम नमः शिवाय नमः. लातूर कन्या चोटसण्याकर दोन्ही बाई म्हणून सहजनियुक्तने नित्या संगीतने सत्काराची तुम्ही खोटा संगलने
खोटा संग म्हणजे आपल्या जीवनाचा अर्थात आणि आपल्या संसाराचा ताळमेळ कधीच लागणार नाही. सत्य प्रीतीची संगत करणं, सत्य प्रीतीची संगत म्हणजे आपल्या जीवनाचं ठिकाणी आपल्या संसाराचं सार्थिक आहे. असे शंभू महादेवाचे प्रश्न आहेत. ओम नमः शिवाय नमः. कैलासी राणा शिवचंद्रमुडी, फणवींद्र माता मुक्ती जलाली, कारुण्य सिंधो बोधुकहारी, तुझविन शंभो मधुकोन तारे. जय नमः पार्वतीश्वर रामलिंगेश्वर भगवान की जय. हर 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 महादेव. संत शिरोमन स्वामी महाराज की जय. जय. झालं झालं की हां. बघा हे खूप असं भव्य दिव्य असं हे मंदिर आहे फ्रेंड्स. श्री रामलिंगेश्वराचं खूप प्राचीन आणि भव्य दिव्य असं मंदिर आहे फ्रेंड्स. हे पहा. हे अध्यक्षाचं डॉक्टर सुलगर आहेत, हां. सेक्रेटरी देवपाळ आहेत. तर खूप असं हे भव्य दिव्य मंदिर आहे फ्रेंड्स. तर हे तुम्हाला आम्ही दाखवत आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घ्या आणि इथं या. खूप ऐतिहासिक मंदिर आहे आणि रामलिंगेश्वराचं मला वाटतं सर्वात मोठं मंदिर हेच आहे लातूरमधलं. हा. तर सर्वात खूप मोठं मंदिर आणि प्राचीन मंदिर आहे फ्रेंड्स. श्रीकृष्णाचा ज्यावेळेस जन्म वगैरे झाला होता त्या काळातील हे मंदिर आहे. बरोबर आहे का आजोबा? नाही, श्रीकृष्ण आणि अर्जुनाला इथं आणलं. हां, श्रीकृष्ण आणि अर्जुनाला इथं. अर्जुनाला इथं आणून त्याचं गर्वहरण झालं. अर्जुनाला गर्व होता. हां 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 दानशूर. हां इथल्या राजाच्या मुलांना अर्जुनाला हाणलं. हां. ते खूप मोठा ह्या मंदिराचा इतिहास आहे फ्रेंड्स. 61 वाद्या पण. हां, खूप मोठा इतिहास आहे फ्रेंड्स. तर तुम्ही हे पहा. खूप असं भव्य दिव्य मंदिर आहे. तर एक वेळ अवश्य तुम्ही या मंदिराला भेट द्या आणि श्री रामलिंगेश्वराचं दर्शन घ्या फ्रेंड्स. चला, हर हर महादेव. शं शंभू. तर जास्तीत जास्त करून माझा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स.